मी आकांक्षा तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते तुमच्या आवडत्या फिल्मी गप्पांमध्ये। काय मग आतापर्यंत न्यू इयरची काही तयारी वगैरे केलीत की नाही? अहो नसेल केली तर लगेच सुरू करा। हो पण अर्ध्या तासानंतर, कारण आता मी तुमच्यासाठी चटपटीत अशा फिल्मी गप्पा आणल्यात ना। चला तर आजच्या भागाची सुरुवात करूया टॉप स्टोरीजने। आजच्या भागात आपण जाणार आहोत स्वप्नील जोशीला भेटायला त्याच्या नवीन सिनेमाच्या निमित्ताने। त्यानंतर आपण भेटणार आहोत भरत जाधव यांना एका सोशल कॉजसाठी। त्यानंतर पाहणार आहोत भारतातला एक नवीन फेस्टिवल। मित्रांनो, सध्या मराठीतला सुपरस्टार कोण असं जर विचारलं तर कुणीही एका क्षणाचा सुद्धा वेळ न लावता लगेच याचं उत्तर देईल, आणि ते म्हणजे नन अदर दॅन मराठी चॉकलेट बॉय स्वप्नील जोशी। अरे अपना हो तो चर्चा, नहीं तो काय को फुकड़ का खर्चा। स्वप्नीलचा बिंदास्त ॲटिट्यूड, जबरदस्त डायलॉग डिलिव्हरी आणि चॉकलेट बॉय लुक यामुळे तो आजही बऱ्याच यंगस्टर्सचा फेवरेट आहे, आणि त्याच्या आतापर्यंतच्या कॅरेक्टर्स मध्ये या गोष्टी सहज कळून येतात। सध्या स्वप्नीलचा खूपच जबरदस्त काळ सुरू आहे असं म्हणायला आपल्याला काहीच हरकत नाही, कारण स्वप्नीलने मुंबई पुणे मुंबई, दुनियादारी आणि यानंतर हल्लीच आलेला प्यारवाली लव्ह स्टोरी या सगळ्या सिनेमांना हिट करून स्वतःच्या नावावर हॅट्रिक रजिस्टर करून घेतली आहे। हे तर झाले स्वप्नीलचं, पण हिरोला हिट करण्यामध्ये नेहमीच महत्त्वाचा वाटा असतो तो म्हणजे हिरोईनचा। आणि आतापर्यंत स्वप्नील या सगळ्या बाबतीत सुद्धा अतिशय भाग्यवान ठरलाय। स्वप्नीलला मुंबई पुणे मुंबई या सिनेमात साथ दिली होती मुक्ता बर्वेने। तुझं नाव काय आहे? पुणे। वाव। तुझं? मुंबई। आणि अशीच साथ मुक्ताने स्वप्नीलला टेलिव्हिजनच्या हिट सिरियल मध्ये सुद्धा दिली, आणि त्यानंतर त्यांच्या जोडीला लोकांनी अक्षरशः डोक्यावर उचलून घेतलं। त्यानंतर स्वप्नीलचा करिअर ग्राफ आणखी वर नेण्यासाठी त्याच्या सिनेमात आली आपल्या सगळ्यांची फेवरेट सई ताम्हणकर। आणि प्यारवाली लव्ह स्टोरी नंतर स्वप्नील आणि सई ही आणखी एक हिट जोडी नावारूपाला आली। पण आता स्वप्नीलचं करिअर बघता असं वाटतंय की स्वप्नील मुलींच्या बाबतीत खूपच नशीबवान आहे, कारण मुक्ता आणि सई नंतर एकाच वेळी दोन हिरोईन्स सोबत काम करण्याची संधी स्वप्नीलला मिळाली आहे। आत्ताच आपण बघितलेल्या मित्वाच्या फर्स्ट लुक नुसार स्वप्नील, सोनाली आणि प्रार्थना या तिघांना एकत्र सिनेमात बघायला आपल्याला मिळणार आहे। नुकताच हा फर्स्ट लुक मुंबईत लॉन्च झाला, आणि या इव्हेंटला इंडस्ट्रीमधल्या बऱ्याच जणांनी हजेरी लावली होती। झाल्यानंतर सिनेमाच्या सगळ्या कलाकारांनी इथे आमच्याशी गप्पा मारल्या, आणि त्यात आम्ही सगळ्यात पहिल्यांदा गाठलं ते म्हणजे स्वप्नीलला, आणि त्याला या मितवाबद्दल विचारलं। चला आपण त्याच्याकडूनच ऐकूयात कोण आहे हा मितवा। माणूस या क्षणी जसा आहे तसं तो पुढच्या क्षणी असेल की नाही याची गॅरंटी नाही। मितवा इज मित्र, तत्वज्ञ, वाटाड्या, फ्रेंड, फिलॉसॉफर, गाईड। रोमॅन्सची आपली गोष्ट असते, आणि असा एक आणखीन वेगळा रोमॅन्स घेऊन मितवामुळे आम्ही एकत्र येतोय। मी, स्वप्ना, सोनाली, प्रार्थना, व्हिडिओ पॅलेस, मीनाक्षी सागर, शेखर ज्योतिजी आणि शंकरसान लॉय यांनी कंपोज केलेलं एक गाणं, एक पार्टी सॉन्ग आत्ताच आम्ही जस्ट लॉन्च केलं आहे, आणि इट्स अ ऑनर, इट्स अ ग्रेट प्लेजर। सो डेफिनेटली वेगळा, तुम्ही बघितलं की तुम्हाला कळेल कसा वेगळा। स्वप्नील नंतर वेळ होती ती सोनालीची, आणि सोनालीने स्वतःबद्दल आणि एकूणच संपूर्ण सिनेमाबद्दल खूप गप्पा मारल्या। तुम्हाला बघण्यापेक्षा मला माझं अपॉइंटमेंट लेटर बघायला जास्त आवडेल। मी नंदिनी प्रभू नावाची भूमिका करते आहे। ती अतिशय समंजस
आणि मिस्टिरियस आहे. आत्तापर्यंत केलेल्या भूमिकांपैकी सगळ्यात अवघड भूमिका आहे, कारण हिच्यात व्हाईट, ब्लॅक, ग्रे असे सगळे शेड्स आहेत. हिरोईन करणं खूप सोपं असतं, पण कधीकधी खूप मिस्ट्री असणारे कॅरेक्टर करणं आणि तरीही ते खूप अपीलिंग वाटणं हे खूप अवघड असतं. सो वन ऑफ माय टफेस्ट रोल्स. पण आय एम एक्स्ट्रीमली फॉर्च्युनेट की स्वप्ना जोशी वाघमारे यांनी मला ही फिल्म दिली, हे कॅरेक्टर दिलं करायला, आणि आय एम लुकिंग फॉरवर्ड की लोकांना कसं वाटतं. चला, सोनालीला तर तुम्ही भेटलात, पण आता आपण भेटूयात या लव्ह ट्रायंगलच्या अजून एका अँगलला. मग किती वर्ष असाच राहशील एकटा? का तू असते प्रेमात वगैरे तर नाहीयेस ना? मित्र? माझं कॅरेक्टर ह्या सिनेमाचं जे नाव सांगितलं मितवा, त्याप्रमाणे हे तिघंही म्हणजे अवनी नावाचं हे माझं कॅरेक्टर आहे. ही मुलगी अख्ख्या फिल्ममध्ये किंवा फिल्मच्या जर्नीमध्ये स्वतःच्या मितवाला शोधते आणि तिला त्याच्यासाठी तिच्याबरोबर काय घडतं, कसे एक्सपिरियन्स येतात आणि शेवट तिला तिचा मितवा मिळतो की नाही, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला फिल्म बघितल्यावर कळेल. पण हो, खूप छान कॅरेक्टर आहे. खूप प्रॅक्टिकल मुलगी आहे. खूप आजकालच्या ज्या पद्धतीच्या ज्या मुली असतात, व्हेरी प्रॅक्टिकल, व्हेरी फोकस्ड. सो असं कॅरेक्टर काही प्ले करायला खूप मजा आली, कारण खूप वेगळं होतं माझ्यासाठी पर्सनली, कारण मी तशी नाही आहे, मी मुळीच तशी नाही आहे. आणि त्यामुळे सतत मला स्वप्नाताईंनी गाईड केलं की कसं करायचं आहे, काय करायचं, आणि ते मी परफॉर्म करायचा प्रयत्न केला. आय होप तुम्हाला ते आवडेल आणि यू विल एन्जॉय. आता एकत्रितपणे या त्रिकोणाचं काय म्हणणं आहे ते ऐकूयात. हां, मी सोनाली पहिल्यांदा काम करतो, मी प्रार्थना पण पहिल्यांदा काम करतो आहे, आणि आय थिंक इट्स अ इंटरेस्टिंग कॉम्बिनेशन. कास्टिंग अर्थात स्वप्नाने केलं आहे आणि स्वप्नाला वाटलं होतं की कास्टिंग करायला पाहिजे. प्रार्थना ऑफकोर्स आम्हाला एका लक्ष झकास हिरोईन कॉन्टेस्ट झाली, त्याच्यातनं प्रार्थना जिंकली आणि प्रार्थना आम्हाला या फिल्ममध्ये इन झाली. पण आय थिंक सगळ्यांनी खूप सुंदर कामं केलीत. सो लुकिंग फॉरवर्ड. आय होप की माझी केमिस्ट्री सोनाली आणि प्रार्थनाबरोबरची लोकांना तितकीच आवडेल जितकी माझी केमिस्ट्री सईबरोबर आवडते किंवा मुक्ताबरोबर आवडते. नानूबाई नेहमी म्हणायचे की तुम दोनों में कुछ होगा तो नाही ना. पण आज आम्ही जेव्हा इंटरव्ह्यू देतो तेव्हा आम्ही लोकांना जर हे म्हणत असू की मितवा थ्रू आम्हाला एक मित्र तत्वज्ञ वाटाडा, एक फ्रेंड फिलॉसॉफर गाईड मिळाला, आणि खरंच माझ्यासाठी स्वप्नील का सोनाली हे दोघे माझ्यासाठी रात्री 2 वाजताचे फ्रेंड्स आहेत की मी त्यांना कधीही फोन करू शकते, आणि एवढे चांगले फ्रेंडशिप झाल्यानंतर तुम्ही समजू शकता काय कॅट फाईट्स आणि काय. सो असं काही नसतं आणि असं काही होत नाही. शी इज अ व्हेरी स्वीट गर्ल आणि शी इज व्हेरी टॅलेंटेड. टॅलेंट हंटमधनं ती या सिनेमात कास्ट झाली आहे आणि तिने खूप स्वतःचं मेटल प्रूव्ह केलं आहे आणि खूप चांगलं काम केलं आहे, आणि आमची खूप उत्तम मैत्री आहे. सो आय एम ग्लॅड की मितवाने मला खूप उत्तम मित्र दिले. मी एंटरटेनर आहे, माझं काम आहे लोकांचं मनोरंजन करणं. मी स्वतःला कशातच बघत नाही, म्हणजे लवर बॉय बघता का ॲक्शन हिरो बघता, मला मनोरंजन करता येतं, मी मनोरंजन करतो. खरंच या दोघांनी मला सांभाळून घेतलं आणि मला खूप मजा आली दोघांबरोबर काम करायला. मला माझ्या लाईफमध्ये 2 छान मितवा मिळाले आफ्टर दिस फिल्म. ही स्टार कास्ट एकत्र आणायला दिग्दर्शिका यांनी काय केलंय हे आपण जरा त्यांच्याचकडून ऐकूयात. बरीच वर्ष मी आणि स्वप्नील जोशी आम्ही प्लॅन करतोय, अरे आपण काहीतरी बरोबर करूयात ना. आम्ही कधीच काम केलं नाही, पण देर वॉज व्हेरी स्ट्रॉंग बॉन्ड बिटवीन. नावं पण आमची सारखी आहेत बरीचशी, स्वप्ना जोशी, स्वप्नील जोशी, त्याच्यामुळे ते आम्ही नेहमी म्हणायचो आपण काहीतरी करूयात, पण ते काय वर्कआउट होत नव्हतं. मग गेल्या वर्षी आम्ही सिरियसली ठरवलं की आपण काहीतरी मराठी पिक्चर करूयात ते, आणि मग आमची डिस्कशन सुरू झाली. सुरुवातीला मी त्याला सांगितलं, अरे स्वप्नील माझ्याकडे कथा आहे, माहिती नाही मला ही मराठीत करायची का हिंदीत, मला बहुतेक हिंदीत करायला आवडेल, पण ऐक तर खरं तुला कसं वाटतं. एक असं ना आपण एक्सचेंज करतो, कोणावर विश्वास आहे, तसं मी स्वप्नीलला एक गोष्ट ऐकवली. थोड्या दिवसांनी बऱ्याच गोष्टी डिस्कस झाल्यावर स्वप्नील म्हणाला, अगं ती गोष्ट डोक्यातनं निघत नाही, करशील मराठीत. मी पण फुल फिल्मी बनून त्याला म्हटलं, अरे तुमच्यासाठी काय पण. आणि मग तसं त्या चित्रपटाला सुरुवात झाली. आणि मला अगदी पहिल्यापासून मी स्वप्नीलला सांगितलं होतं की मला तुझ्याबरोबर काम केलेलं असणारी हिरोईन नको आहे, कारण जेव्हा तुम्ही चित्रपट बघाल तेव्हा तुम्हाला कळेल की त्या दोघांचं एकमेकांशी असलेलं एक ऑकवर्डनेस किंवा नो केमिस्ट्री असणं फार महत्त्वाचं होतं. आता सई आणि मुक्ताबरोबरचं काय होतं की 1000 लोकांमध्ये पण तुम्ही स्वप्नीलला आणि सईला ठेवा, स्वप्नीलला आणि मुक्ताला ठेवा, त्या दोघांची केमिस्ट्री कळते, आणि मला ते नको होतं. म्हणून मी त्यांना म्हटलं मला फ्रेश कास्टिंग पाहिजे. आणि मग आम्ही डिस्कशन्स करत राहिलो, मी ही ॲक्ट्रेस का ती ॲक्ट्रेस, आणि मग सोनाली आमच्या दोघांच्याही डोक्यात बसली. सोनालीला नरेट केलं आणि तिने तेव्हाच हो म्हटलं नरेशन नंतर, म्हणजे पैशाची बोलणी व्हायच्या आधी ती म्हणाली नाही मी करते पण. सो ही होती मितवाची संपूर्ण टीम. हा सिनेमा लवकरच आपल्या भेटीला येणार आहे, तेव्हा ही नवीन जोडी बघायला तुम्ही विसरू नका. मित्रांनो, या अपडेट नंतर वेळ झाली आहे थोडा वेळ थांबायची,
कारण वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फिल्मी गप्पा.